हे निघतं पण हे कनेक्शन निघताना प्रॉब्लेम येतो कारण ते आतल्या बाजूला आहे थोडं. आपला हळूहळूच काढायचं आहे. पण हा तिसरा इथं मागं. ठीक आहे, हे तुमचं लेझर युनिट निघालं. बाहेर घ्यायचं ब्रश वापरलं तरी चालेल ना हो हो, एक मिनिट तिकडे ते दुसरं कापड पिवळं ते घेतलं तर बेस्ट लय आहे. बारीक. पण ते धागे अडकले बिडकले ते त्याला थोडं धुवा धुतल्यानंतर त्याला वापर. टिश्यू. आता हा ओपन करतोय मी. अच्छा त्याला बी ओपन करायचं ह्याच्या आतच आहे ना लेझर. त्याच्या आतले जरी. त्याला उलटा करा. इथे स्क्रू दिले तुम्हाला 4. ओके ठीक आहे, हे 4 स्क्रू काढायचे आपल्याला. इथून लाईट पास होती. एकदम सिंपल आहे, काही इश्यू नाही याचा. बस हेच प्रॉब्लेम येतात, बाकी काही नाही. आणि एक स्टेपलर स्लीव आणि प्रेशर रोलरचे जे बदलायचे आहे ते फ्युजर ओपन करून दाखवेल तुम्हाला. आता किती वॉरंटी राहिली याची कशाची सब रजिस्टर ऑफिसची? का माहित नाही, त्याचं नाही माहित. ह्याच्यामध्ये अजून काय प्रॉब्लेम येऊ शकतो? वॉरंटी आपली काही नाहीच आहे. वॉरंटीचा विषय येतो. ते ऍक्च्युली जे म्हणतात आहे ना की आमच्या ड्रम युनिट आणि टोनर मध्ये प्रॉब्लेम येतोय, त्याचा आपण दाखवतोय की प्रॉब्लेम ऍक्च्युली कशात आहे. अच्छा अच्छा त्याची प्रिंटरची वॉरंटी कधीच संपली आहे. आता 15 वर्ष झाली. आणि युजर लोकांना पण माहिती आहे की आपल्या ह्याच्यात प्रॉब्लेम कशात आहे, यांच्या ड्रम युनिट आणि टोनर मध्ये नाही आहे. हा निघाला तुमचा फ्लॅट. ही आहे लेझर. ह्याच्यावरती आता ही डस्ट बघा दिसते का, ही थोडी पण नाही पाहिजे त्यात. व्हाईट कलरची दिसते तुम्हाला. हां ते प्लेटला आहे. हा, आणि ही थोडीफार पावडर जाते कारण की ह्याच्यावर सगळी बसते ना त्याच्यावरती. आणि ग्लास हे सगळे साफ पाहिजे आपल्याला, एकदम क्लिअर. तेव्हा तुमची एकदम डार्क प्रिंट आउट आहे. एकदम क्लिअर निघणार. ते बर्ड्स बी तुम्ही वापरू शकता क्लिनिंगला. नाही, Buds? नाही. हा ते पण चालेल, हा. ते पण चालेल. कुठला? बारीक असतात कानातलं नसतं का Earbuds. आपलं ते. यात अजून एक ऑप्शन आहे. हा ठराविक लोकांना कोणाला माहिती आहे नाही माहिती, मला माहित नाही. ह्याच्यात जर हे करून पण तो समोरचा म्हणत असेल की नाही बाबा लाईटच निघते, त्या टायमाला त्यांना दाखवायचं नाही. आपल्या हिशोबाने हाऊस करून ओढून टाकायचा. हा जो नट आहे ना, ओके लाईटली फिरवायचं. एकदम लाईटली फिरवायचा, पूर्ण नाही, एकदम लाईटली. म्हणजे मुंगीसारखं थोडक्यात पकडून राहिला. फक्त एवढं फिरवायचं, लावून टाका. खतरनाक डार्क स्प्रे पडणार आहे तुमचा. ते कशासाठी असतो नोट? कशासाठी असतो? हे डार्कनेस वाढवण्यासाठी असतं. हा बारकावाला, हा नाही. बारीक प्रेस आणि फिरवायचं. नाही नाही ओके कुठला आहे? हा जो लाल कलरचा दाखवलेला ना, हा इथला आत म्हणला हा 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 नग जे आहे ना हा हा ओके. तिथला. पण तो कुठल्या साईडला फिरवायचा? उजव्या साईडला, उजव्या साईड. उजव्या साईडला. डाव्या हाताला नाही, ती अजून लाईट होणार तुमची. टाईट केल्यासारखं करायचं. हा, एकदम लाईट, म्हणजे जास्त पण नाही. एक अंदाज घेऊन म्हणजे आपण जसं टाईट करतो तसं उजव्या साईडलाच. असं फिरवायचं. बस मी तो टाईट मध्ये करतो. टाईट करेल तो. तेवढंच झालं. तुम्ही लावा, कुठलाही टोनर असून द्या, काही असून दे, ती डार्कपणा निघणार म्हणजे निघणार. तुम्ही जर ते जास्त फिरवलं तर सेटिंग जन्मात होणार नाही. हा, ती लवकर होणार नाही. मग ती आता ज्याला एक्सपिरियन्स आहे, आता मला आहे थोडंफार, मी ती फिरवलं तर मला अंदाज माहिती की मी किती फिरवलं आणि किती नाही. त्या हिशोबाने मी रिटर्न घेऊ शकतो त्याला परत. पण त्याच्यावरती हात बसायला पाहिजे. शक्यतो हे करूच नका तुम्ही. पण समोरचा जर तुम्हाला नडत असेल ना, नाही बाबा माझी लाईटच येते, त्या टायमाला ठीक आहे बाबा करतो. त्यांच्यासमोर फक्त हे काम करायचं नाही आपल्याला. थोडंसं लाईटली फिरून साफ करून देऊन टाकायचं. ओके. ह्याला काय आपला कापड जो चांगला असेल, आजचा कपडा आहे का? अंदर आले. हे. टिश्यू चलेगा. टिश्यू, उसको टिश्यू अलग चाहिए अपना. मी वापरले. तुम्ही कॉटन बी वापरू शकता. हो. स्मूथ कॉटन असतो का आपलं, ते खास लेझरसाठीच ठेवा तुम्ही ते कापड. बाकी हे नॉर्मल याच्यावरती होऊन जाईल. धुळीमुळे काय काय प्रॉब्लेम होऊ शकतो? लाईट प्रिंट आउट येणं, डॉट्स येणे ओके त्याच्यावरती पॉईंट, कारण की तीच पावडर लागून येते ना तुम्हाला. हां बरोबर. जास्त प्रमाणात झालं तर ब्लॅक येते प्रिंटर. नाही, तो आर्थिंगचा प्रॉब्लेम. आर्थिंगचा Earthingचा. प्रॉब्लेम, जी अख्खी पूर्ण पॅच ब्लॅक मारतो ना, तो Okay. प्रॉपर ग्राउंडिंग नाही होते टोनरचा. हां, म्हणजे हे ट्रबल. एक मिनिट द्यायला सर तो. एक तर तुमची ब्लँक प्रिंटआउट निघणार, तुम्ही प्रिंटआउट दिली ती अख्खी व्हाईटच निघणार, त्यावरती काहीच येणार नाही. बरोबर आहे. नाहीतर एखादी तू म्हणत असेल की ब्लॅक पॅच मारतो, अख्खाचा अख्खा ब्लॅक येतोय. कार्बन पेपर सारखा. हा जिथं आपण टोनर टाकतो या साईडला एक सेन्सर आहे बघा. सगळ्या प्रिंटरला एक सेन्सर असतो, तो अडकलेला असेल. फक्त त्याला हाताने तरी पुश केलं ना तुम्ही तरी तो चालू होऊन जाईल. यात अदरवाईज तिथं तुमचं टोनर